नमस्कार विद्यार्थी मित्रो, श्री साने गुरुजी रात्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर। आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील प्रकरण नंबर 10 रहस्य अंतर्गत जीवनाचे या टॉपिक मधील या प्रकरणातील एक महत्त्वाचा पॉइंट महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत। मानवी पचन संस्था हे प्रकरण आपल्याला एसएससी परीक्षेसाठी 6 मार्काला विचारलं जातं, त्यामुळे हे प्रकरण तेवढं महत्त्वाचे आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो जे आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांची सगळ्या संस्थांची आपल्याला यामध्ये या प्रकरणात माहिती दिलेली आहे। तर या प्रकरणातली माहिती मिळवत असतानाच आपल्या मुखापासून सुरुवात होत आहे, अर्थातच पोषणापासून सुरुवात होत आहे। आणि पोषण म्हणजे अन्न ग्रहण करणे, अन्न मिळवून ग्रहण करणे। मग हे अन्न मिळवून ग्रहण करण्यासाठी केल्यानंतर आपल्या शरीरात अन्न मुखापासून आत गेल्यानंतर कोणत्या क्रिया कशा पद्धतीने होतात हे पाहण्याची क्रिया ही संस्था म्हणजे मानवी पचन संस्था। आणि या मानवी पचन संस्थेची माहिती आज आपण मिळवणार आहोत। प्रकरण नंबर 10। तर या प्रकरणांतर्गत सुरुवातीलाच आपण एका व्हिडिओच्या सहाय्याने या पचन संस्थेची माहिती मिळवणार आहोत। मानवी पचन संस्था डायजेशन इन ह्यूमन बीइंग या मानवी पचन संस्थेच्या मुख्य भागात एक मुख म्हणजे तोंड, या मुखानंतर हा जो आहे आपला घसा, घशानंतर अन्ननलिका आहे, अन्ननलिकेच्या नंतर आपल्याला खालच्या बाजूला या ठिकाणी दिसेल यकृत, हे पूर्ण यकृत आहे। यकृताच्या खालच्या बाजूला हे जठर, हे वरचे मोठे आतडे, हे लहान आतडे आणि सर्वात खालच्या बाजूला हे काय असतं सुरद्वार। तर हे आपल्या पचन संस्थेचे अवयव आहेत। मुखामधून अन्न आतमध्ये आल्यानंतर अन्ननलिकेत अन्ननलिकेचा व्यास हा कमी जास्त होत जातो। जसा घास आपण छोटा मोठा घेतो तसा हा घास परत या जठरामधून येतो, जठरामधून लहान आतड्यात येतो, लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात आणि मोठ्या आतड्यातून शेवटी अपचन झाले किंवा आपल्याला पचन न झालेले अन्न टाकून देण्यासाठी आपण गुदद्वाराद्वारे ते बाहेर टाकून देत असतो। तर सुरुवात करणार आहोत आपण मुखापासून। हे जठर आहे, हे स्वादुपिंड आहे। स्वादुपिंड ही ग्रंथी आहे, यामधून आपल्याला काही विकर स्रावताना आढळतील, ते आपण पाहणार आहोत। तर मुखापासून सुरुवात करूया। या मुखामध्ये अन्न पचनास सुरुवात होते। मुख यामध्ये आपण जे अन्न घेतो ते क्लिष्ट स्वरूपात असतं, मोठ्या कणांच्या स्वरूपात असतं। ते छोट्या कणात रूपांतरण होण्यासाठी आपल्याला साईडने दिसत आहे ते दात आहे, ते दात काय करतात त्याचं छोट्या कणात रूपांतरण करतात। छोट्या कणात रूपांतरण होत असतानाच या जिभेच्या साईडच्या बाजूनी ज्या ग्रंथी असतात त्याला आपण लालोत्पादक ग्रंथी म्हणतो, त्या लालोत्पादक ग्रंथीमधून लाळ त्यामध्ये मिसळली जाते आणि त्याची क्रिया अन्नाबरोबर होत असते, प्रक्रिया होत असते। आणि ही प्रक्रिया होत असताना लाळ मिसळल्यामुळे अन्न ओलसर होतं, मऊ होतं आणि ते गिळण्यास म्हणजे खाली ढकलण्यास आपल्याला सुलभ होतं। म्हणून लाळ ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण पचनास सुद्धा ते काय होते सुलभ। तर जीभ, आपण जीभ पाहणार आहोत। जीभ या जिभेच्या साईडने आपल्याला दिसतंय या ठिकाणी आणि त्या बाजूला आहे की लालोत्पादक ग्रंथीतून त्यामध्ये लाळ आत येत आहे। अन्नाच्या तुकड्यांबरोबर ही लाळ येते। लाळ म्हणजे तर काय असतं, या लाळेमध्ये अमायलेज असतं। लाळेमध्ये काय असतं, अमायलेज असतं। या अमायलेज मुळे स्टार्चचे रूपांतरण माल्टोज नावाच्या शर्करेत होते। जर लाळ आपण पटकन अन्न खाल्लं, भरभर खाल्लं तर लाळ मिसळत नाही, म्हणून सावकाश आहे। आता या ठिकाणी लाळ मिसळलेलं अन्न हे गिळलेलं आहे, म्हणजे आतमध्ये घेतले काय पहा, आत ही अन्ननलिका दिसते। काय दिसते, अन्ननलिका। या ठिकाणी एक पडदा दिसतोय असा टोकदार। हा जो पडदा आहे हा पडदा म्हणजे डायफ्रॅगम आहे, ही अन्ननलिका आहे, ही या बाजूला श्वासनलिका आहे। जर चुकून अन्नाचा एखादा तुकडा कण घास जर ह्या पडद्याने हे अन्ननलिका झाकली गेली नाही तर हा घास यामधून इकडे अन्नाचे तुकडे इकडे येतात आणि त्यामुळे काय होतं, ठसका लागण्याची शक्यता असते। म्हणून भरभर अन्न सुद्धा खायचं नसतं। पण ज्यावेळी आपण हा घास गिळतो, खाली ढकलला जातो, त्यावेळी हा पडदा बरोबर ही अन्न श्वासनलिका आणि अन्ननलिका ही बंद करतो आणि हा अन्नाचा घास खाली सरकतो। मग हा अन्नाचा घास खाली सरकत असताना या ठिकाणी दिसतंय आपल्याला की या ठिकाणचा अन्ननलिकेचा व्यास कमी, इकडे मोठा। जसा घास असेल तसा अन्ननलिकेचा व्यास कमी जास्त होतो, कारण लवचिक आहे। त्या लवचिक असल्यामुळे
आपल्याला अन्नाचा घास किंवा अन्नाचे कण आहेत ते आपल्याला खाली येतात दिसतात. हे पूर्णपणे जठर यकृत आहे. या जठरामध्ये या ठिकाणी आहे. जठरात अन्न आल्यानंतर या जठरातून पण काही विकर यावरती स्त्रावले जातात. स्टमक म्हणजे जठर जे आकाराचं आपल्याला दिसते तेव्हा या ठिकाणी काही त्याच्यात विकर स्त्रावत आहेत. विकरांची क्रिया परत अन्नावर होते आणि मग अंशतः पचन झालेलं अन्न या समकुंचक स्नायूद्वारे इथून पुढे ढकललं जातं. ते ढकललेलं अन्न हे परत आपल्याला या ठिकाणी दिसतंय अन्नाचा हा या ठिकाणी एक अन्नाचा घास येतोय किंवा अन्नाचे कण येतात म्हणतो. यामध्ये आपण विकर त्यामध्ये लगेच उत्स्फूर्तपणे स्त्रावले जात आहेत. ते स्त्रावलेल्या विकरांची प्रक्रिया होते. त्याची प्रक्रिया झाली की तुकडे तुकडे झाले म्हणजे पचन औषधा पचन झालेलं आहे आणि इथून समकुंचक स्नायूद्वारे ते पुढे ढकलणार आहे. आणि समकुंचक स्नायू म्हणजे ते असे होत असतात. थोडा भाग पुढे जात एकदम सगळं ढकललं जात नाही. मग ते अन्न स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे ते संपूर्ण लहान आतडे हे लहान आतडे 5 ते 6 मीटर असतात. एवढे लांब आतडे आपल्या पोटामध्ये दाटीवाटीने बसवतात. ही आपल्याला स्वादुपिंड दिसते. स्वादुपिंडातून स्वादुरस 3 स्त्रावतात. याच वेळी यकृतातून स्त्रावणारा पित्तरस सुद्धा त्या अन्नावरती येईल आणि मग अन्नाचे पूर्णतः पचन होतं. ते सुद्धा लहान आतड्यातून अंशतः पचन जठरामध्ये पूर्णतः पचन लहान आतड्यामध्ये. त्यावेळी लहान आतड्यामध्ये 3 विकर स्त्रावतात. या ठिकाणी आपण पाहतोय हा पूर्णपणे यकृताचा भाग आहे. या यकृताच्या भागामध्ये पॅन्क्रियास म्हणजे यकृत इथे एक नलिका दिसते. या बाजूला हे पित्ताशय आहे. या पित्ताशयात यकृतातून स्त्रावलेलं पित्तरस साठवला जातो. ही सामायिक नलिका आहे. ही स्वादुपिंडाला पण जोडलेली असते. स्वादुपिंडातून स्त्रावणारे स्राव आणि पित्ताशयातून झालेलं पित्तरस हे बरोबर या लहान आतड्यामध्ये मिक्स केलं जातं आणि त्यामुळे पूर्ण अन्नाचे आपल्याला पचन झालेलं आढळतं. म्हणजे हे विकर स्त्रावल्याशिवाय आपल्याला अन्नाचे पचन होऊ शकत नाही. बघा हे एक अन्नाचा तुकडा आता आलेला आहे. अन्न आलेलं आहे. हे अन्न लहान आतड्यातून फिरते. लहान आतडे किती मीटर लांब आहेत? 5 ते 6 एवढे दाटीवाटीने बसवलेले आहेत. तरी सुद्धा हे कुठेही चॉकअप म्हणतो आपण असा प्रकार होत नाही. ते पुढे पुढे ढकलत जातं. तर परत आपण एकदा पाहणार आहोत की पाठीमागच्या बाजूला कसं सुरुवात होते. की स्मॉल इंटेस्टाईन नंतर म्हणजे लहान आतड्यानंतर मोठे आतडे. बघा लहान आतड्यातून हे येते. लहान आतड्यातून आल्यानंतर इथं हे उद्वर्त आहे. लहान आतड्यामध्ये असा बोटासारखा भाग असतो. लहान आतड्यामध्ये या बोटासारख्या भागांमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. एक मिनिट पॉज करा. हे जे लहान आतड्यामध्ये उद्वर्त आहे लक्षात घ्या. आपण पाहिलं होतं की जाठर रसातून जाठरामधून जाठरस स्त्रावणार आहे. जाठर रसामध्ये 3 प्रकारचे स्त्राव आहेत. एक हायड्रोक्लोरिक आम्ल, दुसरं म्युकस आणि तिसरं पेप्सी. लक्षात आहे. तर हायड्रोक्लोरिक आम्ल आपल्याला काय करत असतं? आम्लता निर्माण करतं आणि त्यामुळं अन्नाचं काय होतं? पचनाला सुलभ जातं. लक्षात आहे का? आम्ल पचनाला सुलभ जातं. मग म्युकस काय करत असतं? जर हायड्रोक्लोरिक आम्ल आहे तर त्या आम्लाची अभिक्रिया जठराच्या भित्तिकेवर होते आणि जठराला छिद्र सुद्धा पडू शकतात. ते पडू नयेत म्हणून त्याच्यावरती एक म्युकसचा थर असतो. तो म्युकस त्या हायड्रोक्लोरिक आम्लाची तीव्रता काय करते? कमी. म्हणजे त्याची रासायनिक अभिक्रिया या जठराच्या भित्तिकेवर होऊ देत नाही. म्हणून म्युकस सुद्धा महत्वाचे. पेप्सिन प्रथिनांचं पचन करतं आणि प्रथिनांचं पचन करून त्याचं रूपांतरण मेदा आम्लामध्ये करत असतं. तिथं अंशतः पचन होतं. अंशतः पचन झालेलं अन्न कुठे येतं? लहान आतड्यात. लहान आतड्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? पुन्हा पित्तरस स्त्रावतो. पुन्हा जाठर लहान आतड्यात 3 स्त्रावतात. एक म्हणजे अमायलेज, दुसरं लायपेज आणि तिसरं काय स्त्रावतो? तिसरा स्राव कोणता आहे आपला? ट्रिप्सिन. लक्षात आहे का? हे ट्रिप्सिन काय करत असतं? प्रथिनांचं पचन करतं आणि त्याचं रूपांतरण कशात करतं? अमीनो आम्ल. तर लायपेज काय करत असतं? मेदाचं रूपांतरण मेदा आम्लात करतं आणि अमायलेज काय करत असतं? आपलं पिष्टमय पदार्थांचं रूपांतरण कशात करत असतं? ग्लुकोज. लक्षात आहे सर्वांच्या? हे सगळे स्त्राव स्त्रावल्यानंतर अन्नाचं पूर्ण पचन होतं आणि मग लहान आतड्यामध्ये हे बोटासारखे भाग इकडे दिसत आहेत. हे बोटासारखे भाग असतात. त्याला उद्वर्त म्हणतात. काय म्हणतात? उद्वर्त. तर त्या उद्वर्तामध्ये हे असे रक्तवाहिन्यांचे जाळे असतात.
हे शुद्ध रक्त असेल, अशुद्ध रक्त असेल, लक्षात आहे. मग या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये हे अन्नाचे तुकडे पचलेल्या म्हणजे जीवद्रव्याचे घटक म्हणतो आपण, पाचक स्त्राव, ते शोषले जातात. काय केले जातात? शोषले जातात. तर हे शोषल्यानंतर काय होते क्रिया ते बघा. तर हे उभा शेत घेतलेला आहे, हे पचलेल्या अन्नाचे घटक आपण घेतलेले आहेत, म्हणजे त्यालाच आपण पाचक, म्हणजे पूर्ण पचन झालेलं अन्न आहे, हे बरोबर रक्तात मिसळले जातात. त्या हे रक्तामध्ये जाते, रक्तामध्ये पेशीपासून ते उतीपर्यंत ते पोहोचवलं जातं, कारण ते पेशींचं आणि उतींचं काय असतं? अन्न असतं. लक्षात आहे. म्हणजे हे पोषक द्रव्य तयार झालेले आहेत. पचलेलं अन्न म्हणजे पोषक द्रव्य रक्तातून खाली खाली आपल्या सर्व शरीरामध्ये पसरले जातात आणि सर्व शरीरातील पेशींना आणि उतींना ते पुरवले जातात. मग लहान आतड्यातून ते अन्न परत पुढे ढकललं जातं ते मोठ्या आतड्यात. हे मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा काय असतात की उद्वर्त असतात. हे इथं आपल्याला अन्न फिरताना दिसते, हे वरती आहे, हे मोठे आतडे पूर्ण. पण हे जे मोठे आतडे आहे हे फक्त 1.5 मीटर असते, 1.5 मीटर लागतं. हे आहे ते 5 ते 6 मीटर आहे आणि हे किती आहे? 1.5 मीटर. पण हे मोठे, याला मोठे का म्हणतात? कारण याचा व्यास मोठा आहे. याचा काय मोठा आहे? व्यास. याचा व्यास लहान आहे म्हणून याला लहान आतडे, पण हा मोठे आतडे याला असं म्हणतात कारण याचा व्यास मोठा आहे. मग यामध्ये उद्वर्त असतात. या उद्वर्तामध्ये सुद्धा त्या न पचलेल्या अन्नातील क्षार आणि पाणी परत शोषून घेतले. म्हणजे 2 वेळा अन्नाचं काय होतं आपल्याकडे? शोषण होतं. लहान आतड्यात पण होतं, मोठ्या आतड्यात पण होतं. जठरात अंशतः पचन होतं, लहान आतड्यात पूर्णतः पचन होतं आणि शेवटी जे न पचलेलं अन्न आहे ते मोठ्या आतड्यातून जात असताना सुद्धा त्यातले क्षार पाणी शोषून घेतले जातात आणि मग हा जो न पचलेला अन्नाचा भाग आहे म्हणजे टाकाऊ पदार्थ आहे तो पुढे पुढे ढकलला जातो. मग पुढे जात असताना बा हा पूर्णपणे फिरून जातो. लक्षात आहे, पूर्णपणे फिरून असा परत इकडे डायरेक्ट गुदद्वारापर्यंत आणि मग गुदद्वारातून हे न पचलेले अन्न आपण उत्सर्जन क्रियेमध्ये बाहेर टाकून दिलं जातं. याला उत्सर्जन असे म्हणतात. लक्षात आहे. म्हणजे पचन संस्थेची सुरुवात आपल्या मुखापासून होते आणि शेवट मात्र गुदद्वाराजवळ होत असतो. सुरुवात कुठून सुरुवात होते आणि शेवट कुठे होते काय सांगता येईल? पचन संस्थेची सुरुवात मुखापासून होते, शेवट गुदद्वारापर्यंत. बरोबर. अन्न आपल्या मुखामध्ये घेतल्यानंतर त्याचे लहान कणात रूपांतरण होत असताना आपल्या लालोत्पादक ग्रंथीतून लाळ स्राव माहिती आहे तुम्हाला. या लाळेमध्ये कोणता विकर असतो? आणखी लाळेमध्ये कोणता विकर आहे? अमायलेज आहे. बरोबर आहे. अमायलेज मुळे काय होतं? प्रथिनांचं काय होतं? स्टार्चचं काय होतं? अमायलेज मुळे माल्टोज नावाच्या शर्करेत रूपांतरण होतं. बरोबर आहे. बसा. त्यानंतर पुढे लांब कणकण केल्यानंतर झाल्यानंतर अन्न पचन संस्थेत जातं. कुठे जातं? पचन संस्थेत. आपण कुठे जाणार? अन्ननलिकेत. अन्ननलिकेतून पुढे जात असताना श्वास नलिका आणि अन्ननलिका यामध्ये एक पडदा असतो. त्यामुळं अन्न गिळताना बरोबर काय होतं? घास खाली जात असतो किंवा अन्नाचे तुकडे खाली खाली जातात. जठरात आल्यानंतर बघा, अन्न जठरात आल्यानंतर 3 जाठरस स्त्रावतात. किती जाठरस स्त्रावतात? 3. एक अश्विनी हायड्रोक्लोरिक आम्ल आणि ट्रिप्सिन म्युकस. बरोबर आहे. हायड्रोक्लोरिक आम्लामुळे काय होते? जठरामध्ये आम्लता निर्माण होते. बरोबर आहे. ट्रिप्सिनमुळे काय होत असेल? ट्रिप्सिनमुळे काय होतं? ट्रिप्सिन स्रावतं की पेप्सिन स्रावतं? पेप्सिन. काय स्रावतं? पेप्सिन. लक्षात आहे सर्वांच्या? पेप्सिन स्रावतं. मग पेप्सिनमुळे कोणाचं पचन होतं सांगा? पेप्सिन. बरोबर आहे. प्रथिनांचे पचन होते. बरोबर आहे. पेप्सिनमुळे प्रथिनांचे पचन होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, म्युकसचं कार्य काय सांगा? हायड्रोक्लोरिक आम्ल. म्युकसचं कार्य काय? हायड्रोक्लोरिक आम्लाची काय प्रक्रिया काय कर? जठराच्या भित्तिकेवर हायड्रोक्लोरिक आम्लाचा परिणाम होऊ देणं की न होऊ देणं? न होऊ देणं. काय? न होऊ. म्हणजे आम्लाची तीव्रता जठराच्या भित्तिकेवर होऊ
लक्षात आहे. म्हणजे जे काही आम्ल तीव्र आम्ल असेल किंवा सौम्य असेल, आपले सौम्य आम्ल असतं, पण त्याचंही आपल्या जठराच्या भित्तिकेवर रासायनिक अभिक्रिया होऊ नये यासाठी काय असतं, म्युकस. मग अंशतः पचन झालेलं अन्न कोणत्या स्नायूद्वारे लहान आतड्यात थोडं 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 आतमध्ये सोडलं जातं पूर्णतः पचन होणार. बरोबर आहे. कोणतं? समकुंचन स्नायूद्वारे.